अकोट नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया 13 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत प्रथमेश संजय बोरोडे यांची नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी अकोला यांच्या 5 नोव्हेंबर 2025च्या आदेशानुसार पीठासीन अधिकारी तसेच नगराध्यक्ष माया धुळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रथमेश संजय बोरोडे व काँग्रेसकडून रेणुका पांडुरंग खवले असे 2 अर्ज प्राप्त झाले होते. ऐनवेळी रेणुका पांडुरंग खवले यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानं पीठासीन अधिकारी तसेच नगराध्यक्ष माया धुळे यांनी प्रथमेश बोरोडे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली. या निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला. उपाध्यक्ष निवडीनंतर सभागृहात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये राजकीय आघाडीने आपापल्या मान्यताप्राप्त गटातून नावाची शिफारस केली. उपजिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे सदस्यांचा गट नोंदणीकृत असलेल्या गटातून भाजप प्रणित आघाडीचे मंगेश लोणकर, संतोष झुंझुनवाला, काँग्रेसचे सारंग मालाणी, AMIM गटाचे जितेंद्र बरेठिया यांच्या नावाची पीठासीन अधिकाऱ्यांनी स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा केली. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं कामकाज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शशिकांत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. जनमत लाईव्ह न्यूजकर्ता संजय उमक यांची रिपोर्ट अकोला. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.